मित्रांनो, आचार्य चाणक्य एक महान विद्वान आचार्य होते. ते कौटिल्य किंवा विष्णू गुप्त या नावानेही ओळखले जातात. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि समजुतीसंबंधी आजही लोक चर्चा करतात आणि उदाहरणे देतात. या व्हिडिओद्वारे तुम्ही आचार्य चाणक्यांचे अनमोल विचार जाणून घेणार आहात. तर आमच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला तर आचार्य चाणक्यांचे काही अनमोल विचार जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 20 वर्षांच्या वयात व्यक्तीचा चेहरा हा निसर्गाची देणगी असतो. 30 वर्षांच्या वयात व्यक्तीचा चेहरा जीवनातील चढउतारांची देणगी असतो. परंतु 50 वर्षांच्या वयाचा चेहरा व्यक्तीच्या स्वतःच्या कमाईचा असतो. प्रेमाने भरलेली डोळे, श्रद्धेने झुकलेले डोके, सहकार्य करणारे हात, सत्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी संबंधित जीभ ही देवाची आवडती गोष्टी आहेत. शरीराने सुंदर असलेली स्त्री तुम्हाला फक्त एका रात्रीची आनंद देऊ शकते, पण मनाने सुंदर असलेली स्त्री तुम्हाला संपूर्ण जीवनभर सुख देईल. त्यामुळे मनाने सुंदर असलेल्या स्त्रीशी विवाह करणे जास्त चांगले होईल. जन्माने आलेले गुण बदलता येत नाहीत. जरी निमाच्या झाडावर दूध ओतले तरी नीम हेच राहते, गुणी होत नाही. दुधाच्या मिश्रणामुळे पाणी दूध बनते, तसंच आपल्याही चांगल्या लोकांबरोबर राहून चांगले होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला चांगल्या लोकांबरोबर मैत्री करावी. कधीच कोणाच्या समोर आपल्या सुरक्षेची प्रगल्भता दर्शवू नका, कारण ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याला त्याची आवश्यकता नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तो मानणारच नाही. मोठ्या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी एक छोटीच साखळी पुरेशी असते. अहंकार दूर करण्यासाठी एक छोटासा दिवा पुरेसा असतो. मोठ्या पर्वताला हालवण्यासाठी एक विजेचा तडाखा पुरेसा असतो. त्यामुळे तुमचे शरीर, तुमचे आकार आणि सौंदर्य महत्त्वाचे नाहीत, फक्त तुमची क्षमता आणि आत्मविश्वास महत्त्वाचे आहेत. एक कामगाराच्या सुट्टीच्या वेळेत परीक्षण करावे लागते. मित्र आणि नातेवाईकांच्या संकटाच्या वेळेला परीक्षण करावे लागते, पण पत्नीच्या घरात गरिबी आली तर परीक्षण करावे लागते. वाईट मित्र, वाईट पत्नी आणि वाईट सासूंसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे, कारण ते लोक जीवन उजळण्याऐवजी बर्बाद करतात. तुम्ही लालची व्यक्तीस पैसे देऊन त्यावर नियंत्रण ठेवू शकता, पण एका चांगल्या व्यक्तीस नियंत्रणात ठेवण्यासाठी सत्य बोलावे लागते. एका राजाच्या ताकदीचा स्रोत त्याच्या शक्तिशाली बाहूंमध्ये असतो. ब्राह्मणाची ताकद त्याच्या आध्यात्मिक ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यात, मोहकतेत आणि मधुर वाणीमध्ये असते. आग हीट ठेवली तरी जळते, म्हणजेच दुष्ट व्यक्ती कितीही सन्मान मिळवला तरी ती सदा दुःखच देते. गरीब व्यक्ती धनाची इच्छा करतो, पशु बोलण्याची इच्छा करतो, मनुष्य स्वर्गाची इच्छा करतो आणि धार्मिक लोक मोक्षाची इच्छा करतात. ज्या गोष्टीचा काळ गेला त्या गोष्टीची चिंता करणे गरजेचे नाही आणि भविष्याच्या चिंतेत रमणेही गरजेचे नाही.